भाई कुत्रा आला अरे भाई काय माडाबद्दल काहीतरी सांग. माझ्या भाषेत तो तुला एकनाथ भारी सांगेल. एकनाथ भारी सांगेल. एकनाथ कसा जुना माणूस आहे. एकनाथ बघा सगळे गँग इकडे माडाबद्दल काहीतरी सांग. मच्छा सांगा तरी. हॅलो माईक टेस्टिंग चालू आहे. आज आपण माड आणायला जात आहोत. प्रति सामान्य पुढे आहेत आपल्या आणि पाठवून रितेश आहे. तर आपली ही गावाची बघा खूप वर्षापासून चालत आलेली आहे. जय शिवराय. तर तुम्ही सगळे कशात. आजचा आपला दिवस आहे होळीचा. आज होळी जाणार आहे. तर आता मी आहे गावी आणि मी आता आहे कोकणात. अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आत्ताच मी भाकरी वगैरे खाल्ल्या. माझी मावशी तर चला मी आता निघतो घरातून. माड आणायला जात आहेत. सगळ्यांनी निघालेत. टोपी का ऊन लागेल म्हणून. ऊन किती लागेल माहिती काय. मग आता मावशीने आपल्याला टोपी दिली. तर चला निघूया आणि ब्लॉग मध्ये राहा. तुम्हाला मजाच येईल. माड आपल्या इकडे कसं उचलला वगैरे माझा फर्स्ट टाइम आहे. मी आता म्हणजे 20 वर्षाचा झालोय आणि 20 वर्षातून एकदा पण मी गावी नव्हतो आलो होळीसाठी. तर फर्स्ट टाइम आत्ता आलोय. आता आंघोळ वगैरे केली. बघा आपल्या सोबत आहे प्रसाद. हाय मी काय करणार की नाही ऑडियन्सला. हसतोय लाजतोय दिसतोय का. इथं हाय कोण तुझ्या सोबत पण लाजायला एवढा. आयटम सोबत बोलतोय का कुठं कॉलवर. मला वाटलं म्हणून लाजतोय. तर आम्ही आता निघालोय माड आणायला. अगोदर तू डायरेक्ट जातो. अरे पहिला घरी चल ना. बघा इकडे आहे घाणेकरवाडीत. आम्ही आता आहे जांभवणेवाडीत. जांभवणेवाडीचे कर्णधार. तर मित्रांनो चला तर जाऊया हळूहळू खाली थेराडेवाडीत. आता माझ्या घरी जातोय. आता मावशीकडे होतो मी. आता जाऊया थोडं पाया वगैरे बनूया आणि मग सरळ तिकडे सानेवार. बघा मित्रांनो आपलं घर. हे बघा हे आपलं घर आहे. आणि हे संतोषाचं वगैरे पूर्ण अंगण एकच आहे. तर चला आपली पूजा वगैरे झाली. आता आपण जाऊया सरळ सानेवर जाऊया माडाच्या इकडे. आपल्यासोबत प्रसाद आहे. अजून पोरं सगळे गेली. तर चला आपण पण निघूया सगळी पोरं. बघा आपला भाई. कुत्रा आला आणि भाई काय माडाबद्दल काहीतरी सांग. माझ्या भाषेत तो तुला एकनाथ भारी सांगेल. एकनाथ भारी सांगेल. एकनाथ कसा जुना माणूस आहे. एकनाथ बघा सगळे गँग इकडे. माडाबद्दल काहीतरी सांग. मच्छा सांगा तरी. हॅलो माईक टेस्टिंग चालू आहे. आज आपण माड आणायला जात आहोत. प्रति सामान्य पुढे आहेत आपल्या आणि पाठवून रितेश आहे. तर आपली ही गावाची बघा खूप वर्षापासून चालत आलेली आहे. आज माड आपला घाणेकरवाडी मध्ये आहे. घाणेकरवाडी म्हणजे टेपात येते एकदम. आता आम्ही चालतोय. कोणाच्या पायात चप्पल नाही काय नाही. चप्पल दाखल पाय बी. धन्यवाद आजा. बोलताना बोल वेगळे होतात उच्चार. मित्रांनो कालच्या मॅच बद्दल आपण विचारूया आपल्या संघ मालक एकनाथ सुवरे. आम्ही मॅच कुठे हरलो माहित आहे. हे रितेश गायकर आमचे एडिटिंग पोस्ट मीडिया मॅनेजर. हा तर त्याने गाणं टाकलं होतं. ते गाणं आम्हाला लास्ट पास समजलं ना की आमच्यासाठी होतं की समोरच्या टीम साठी होतं. हायदं मला गाणं होतं
त्यात आमचा दम काढला. रितेश काय बोलाल तुम्ही याबद्दल? हे गाणं तुम्हाला सुचलं कसं? गाणं सुचलं कसं? आम्ही मॅच तिकडे हरलो जिकडे आम्ही आमचा आयकॉन घेतला होता. आयकॉनचं नाव सांगा तुमचं. प्रथमेश खापरे हा आमचा आयकॉन होता. ऐकून होतो पंचकृषीत घातलेला प्लेअर, पण तो नाईटला नसतो खेळत. हे आम्हाला काल समजलं. दिसत नाही त्याला. धन्यवाद. अजून फर्स्ट प्राइज मारलेले प्लेअर पण इकडे नाही नाही काय बोलू शकता? अरे बोल ना थोडस, 2 शब्द बोल. 2 शब्द. अरे 2 शब्द. अध्यक्ष महाराज जमलेलं माझ्या समोर दोन शब्द. नाही रे वर्ल्ड कप जिंकली नाही ना, त्यामुळे लगेच मीडिया समोर जायला हे नाही. बरोबर. मला सगळे नाश्ता करताय कधी एकदा कसा नाश्ता कधी एकदा हा सिव्हिल इंजिनियर आहे. बिल्डिंग घर बिल्ड बांधायची सांगा. ब्लॉग चालू आहे. सगळी पब्लिक हा नवरदेव बा, हा नवरदेव, हा नवरदेव. हा बाय हाय. राचू आणि हा कोण हा बाबा? आणि हा शाहू. तर बघा सगळ्यात काल लवकर झोपलेला प्लेयर आहे आणि घरात सोडून या बोलणारा प्लेयर आहे.
सी फायटरचा मेन बॅट्समन बॉलर बॅटिंग नाही बॉलिंग नाही काय बोलायचं